भगवान 14 वर्षाचा वनवास संपवून परत अयोध्येत आले आणि मृतप्राय झालेल्या त्या अयोध्येला नवन संजीवन मिळालं. काय आनंद झाला, काय आनंद झाला. भगवंताचं आगमन झाल्याबरोबर त्या अयोध्येमध्ये आनंदाची लहर उठून सगळेजण एकमेकांचं अभिनंदन करायला लागले. आज बधाई गावो बधाई, आज बधाई गावो बधाई, आज बधाई गावो बधाई, गावो बधाई, आज बधाई गावो बधाई. आये फिर से श्री रघुराई, आये फिर से श्री रघुराई, बधाई गावो बधाई, आज बधाई गावो बधाई, आज बधाई गावो बधाई. तिकडे बधाई गाणे म्हणतात, तशी ती बधाई गीतं नृत्य सुरू झाली. आणि वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे मंडळी शुभमुहूर्ताला प्रभू रामरायानं आज तो सखी रे दे, आज तो सखी रे दे, आज तो सखी रे दे, आज तो सखी रे दे. रामचंद्र छत्रधारी, रामचंद्र छत्रधारी, आज तो सखी रे दे, आज तो सखी रे दे, आज. भुवन सकल हर्ष मायाजी, भुवन सकल भुवन सकल हर्षमय हो, आज तो सखी रे दे, आज तो सखी रे दे, आज तो सखी रे दे. रामराय गादीवर बसले. आ हा हा हा. सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं महाराज. भगवंतांच्या बरोबर आलेले सगळं ते वानरगण, भगवंताचे मित्र राजे, सगळे सुहृद, अयोध्यापुरवासी, कैकय देशीचे आलेले, जनकपुरीचे आलेले, ही गर्दी त्या ठिकाणी जमलेले. आणि सिंहासनावर बसलेले राम पाहून मंडळी सगळेजण मनोमन अंतर्मुख होऊन आनंद लुटतायत. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, परिशोभे रघुनंदन, परिशोभे रघुनंदन, परिशोभे रघुनंदन. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन. वामांकिते सीता माई, सीता माई, सीता माई हो. वामांकिते सीता माई, जगज्जननी माझे आई, जगज्जननी माझे आई. पश्चात भागी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन, पुढे अंजनी नंदन, पुढे अंजनी नंदन हो. रत्नजडित सिंहासन,
जडित सिंहासन सिंहासन सिंहासन. आनंदी आनंद सगळीकडे भरलाय. अशा वेळेला उठून या मग मंत्री सुमंत, करी संबोधित सभे प्रत. रामरायांच्या आज्ञेनं सांगितल्याप्रमाणे सुमंत मंत्री उभे राहिले. तो राज्याभिषेकाचा सोहळा झाल्यानंतर आणि एक दिवस मध्ये जाऊन पलीकडच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी या ठिकाणी अशीच परत राजसभा भरेल असं जाहीर केलं की परत राजसभा भरेल. त्या राजसभेचं प्रयोजन काय? प्रसाद वितरणम. रामरायाला स्वतःच्या मित्रांना स्वतःच्या सुहृदांना काहीतरी द्यायचंय अशी रामप्रभूची इच्छा आहे. असं ऐकल्याबरोबर जमलेल्या सगळ्याच त्या सुहृदांना इतका आनंद झाला. अरे वा, आपल्याला मिळणार. मिळण्याचे आनंद दोन प्रकारचे. काय मिळणार आणि कोणाच्या हातून मिळणार. पुंडलिक. काय मिळणार हा आनंद अत्यंत हीन. देऊन देऊन काय दिलं असं. आणि कोणाच्या हातून काही का मिळणार. अंगावरून उतरवून टाकलेलं फूल जरी असलं, अंगावरून उतरवून टाकलेल्या मीठ मोहऱ्यांमधला मोहरीचा दाणा जरी असला तरी अमक्या अमक्यानं दिला, ज्याच्या हातून मिळाला. मंडळी, तो कोण आहे याचा आनंद वेगळा. मग अयोध्यावासी तिथे जमलेल्या लोकांना जो आनंद झाला, आपल्याला काहीतरी मिळणार, हा आनंद कोणत्या प्रकारचा? रामाच्या हातून मिळणार. आपल्याला रामप्रभू काहीतरी देणार, आपल्याला प्रसाद देणार. प्रसादाचा आनंद मंडळी, प्रसाद काय आहे याच्याकडे बघून नसतो. प्रसाद आपल्याला मिळाला, कोणाच्या हातून मिळाला मंडळी, त्याचा आनंद जास्त. रामाच्या हातून प्रसाद हाच आनंदाचा विषय. आणि एक दिवस मध्ये जाऊन काय विचारता, ठरलेली वेळ सभेची जी होती त्याला अलोट गर्दी व्हायला लागली. आणि ठरलेल्या वेळेला रामप्रभूंची स्वारी ललकारी होऊन राजाधिराज महाराज अयोध्याधीश श्री रामराज पधार रहे है. ललकारी झाली न रामप्रभूंचं आगमन झालं. भगवंतांना येताना पाहिलं, काय लोटालोटी सुरू झाली हो. काय गर्दी लोटली म्हणता. बई सभा घन दाट, बई सभा घन दाट, बई सभा घन दाट, बई सभा घन दाट. श्री रघुवर जी का थाट, श्री रघुवर जी का थाट, श्री रघुवर जी का थाट. सेवक गण करे बोभाट, हा हा हा. सेवक गण करे बोभाट, सेवक गण करे बोभाट. रामचरण दरसकू, रामचरण. सेवक गण करे बोभाट, रामचरण दरसकू. वै सभा घन दाट, वै सभा घन दाट, वै सभा घन दाट. वै सभा घन दाट, भई सभा घन दाट. श्री रघुवर जी का थाट. सेवक गण करे बोभाट, रामचरण दरसकू. बोलावा जय जय श्रीराम. सगळ्या सेवकांनी जी गर्दी केली, जी गर्दी केली कशासाठी? कसंही करून माझं कपाळ पहिले रामचरणावर पडलं पाहिजे, मला रामचरणाचा स्पर्श पहिल्यांदा झाला पाहिजे. म्हणून सेवक गण करे बोभाट, रामचरण दरसकू. सुमंतांनी बाकीच्या रक्षकांनी सगळ्यांना आवरलं आणि सांगितलं, प्रत्येकाला रामरायाचं दर्शन मिळणार आहे, प्रत्येकाला रामाच्या पायावर डोकं ठेवायला मिळणार आहे, प्रत्येकाला रामाच्या हातून प्रसाद मिळणार आहे. प्रत्येकाने आपापल्या स्थानी जाऊन बसावं. आणि म्हणून सगळेजण आपापल्या स्थानी बसले आहेत महाराज. आणि आपापल्या स्थानी जाऊन बसल्यानंतर आता प्रसादाला सुरुवात करायची. कुठपासून सुरुवात करायची? चाणक्य नीती उघडून पहा, त्याच्यामध्ये प्रसाद कृपा जी द्यायची असते ती कुठून द्यायची असते?
तर कृपेची सुरुवात, प्रसादाची सुरुवात अगदी खालच्या अवस्थेपासून सुरुवात करायची असते. म्हणजे सगळ्यात जो लहानातला लहान माणूस, ज्याला मान सगळ्यात कमीत कमी, ज्याचं वय सगळ्यात कमीत कमी, त्याच्यापासून सुरुवात करायची. का? कारण रीत आहे अशीच रीत दहांची, आधी समजाविती लहानाते. पंत म्हणाले की लहानांपासून सुरुवात. चाणक्य हेच सांगतो की कृपा करायची असेल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत असा क्रम असला पाहिजे, आणि शिक्षा करायची असेल तर पहिले मोठ्याला, त्याची मानगूट पहिले धरा, त्याला सगळ्यात जास्त शिक्षा, आणि कमी 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 सगळ्यात कमी शिक्षेचं प्रमाण सगळ्यात खालचा माणूस जो आहे, ही नीती आहे. आणि म्हणून प्रसादाला सगळ्यात पहिल्यांदा कोण आला? अजी जोहार, अजी जोहार, अजी जोहार. सगळ्या गावची स्वच्छता करणारा अजी जोहार, माय बाप जोहार, अजी जोहार, माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार. मी तो महाराजाही महान, मी तो महाराजाही महान. अजी जोहार, माय बाप जोहार, अजी जोहार, माय बाप जोहार. मी तो महाराजाही महान, मी तो महाराजाही महान, मी तो महाराजाही महान. बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, झालो बहु भुकेला झालो, बहु भुकेला झालो, बहु भुकेला, बहु भुकेला झालो. तुमच्या उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो, उष्ट्यासाठी आलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. सोखा म्हणे आणली पाठी तुमच्या उष्ट्यासाठी. अजी जोहार, जोहार, अजी जोहार, अजी जोहार, अजी जोहार, माय बाप जोहार, आहो जोहार, माय बाप जोहार. मी तो महाराजाही महान. लहानांपासून सुरुवात झाली. काय सांगू आपल्याला, भगवंतानी प्रत्येकाला तो कोण आहे, त्याचा अधिकार काय आहे, मंडळी याचा विचार न करता सर्वाभूती समप्रेम, त्याला जे जे काय द्यायचं ते ज्या प्रेमानं दिलं, त्या प्रेमाची अनुभूती तिथं प्रसादाला आलेल्या सगळ्या जीवांना एक सारखी आली. यांनी माझ्यावर कमी प्रेम केलंय आणि त्याच्यावर जास्त केलं असा संशय किंवा अशी शंका कुणाच्याही मनामध्ये निर्माण होणार नाही. इतक्या प्रेमानं त्याला देत आहेत. सुन 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 भैया, अरे सुन 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 भैया, मैं भालदार पद पाया. आता भालदार चोपदार आले. आजी सुन 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 भैया, भैया सुन 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 भैया, मैं भालदार पद पाया. रामरायांचे भालदार आले पुढे छाती काढून. राम नाम का लिया भाला, राम नाम. हे सगळे जण जे आलेत प्रसादाला, हे केवळ बाह्य रूपानं आले नाही. हे सगळे जण साधक आहेत, लक्षात ठेवा. पुष्ट मागणारा महार, भाला धरणारा भालकरी, भालदार. मंडळी हे सगळी जण व्यवहारातली पात्र नाही आहेत. ही या अध्यात्मातल्या प्रतिमा आहेत, या परमार्थातल्या प्रतिमा आहेत. का? म्हणून प्रसादाचं कीर्तन गोड. याचं कारण ज्याला केवळ वरच्या प्रतिमांमध्ये रमायचं आहे त्यांनी त्याच्यात रमावं, आणि ज्यांना त्या प्रतिमांच्या अंतरंगात शिरायचं आहे त्यांनी त्या अंतरंगात शिरून तिथं रमावं.
म्हणून गोड. ज्या पातळी ऊस जसा मंडळी आपण कुठूनही सोडल्यानंतर खाल्लात तरी तो गोडच आहे, तशा या प्रतिमा, तशी ही पात्र अंतर्बाह्य गोडच आहे. हा म्हणाला राम नाम का लिया भाला, राम नाम काम क्रोध को मार डाला, काम क्रोध को मार डाला. सुन 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 भैया, अरे सुन 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 भैया, मैं बालदार पद पाया, मैं बालदार पद पाया. भालदार जात नाही तर त्याच्या पाठोपाठ चोपदार. हुकुम साहिब का, हुकुम साहिब का, हुकुम साहिब का जी. मैं चौपदार उनका, मैं चौपदार उनका, मैं चौपदार उनका. हुकुम साहिब का, हुकुम साहिब का, हुकुम साहिब का. चोपदार झाले, भालदार, चोपदार, मानकरी. असं करता करता मग चाललाय चढत वरती क्रम. तुम्हाला सांगतो तो वरती चढता क्रम चालू असताना कुठून कशी काय देव जाणे, पण एक वेडी शिरली म्हणे त्या सभेमध्ये. ते म्हणाल बुवा वेडी कशी काय शिरली, सिक्युरिटी कमजोर असली पाहिजे. तुम्हाला सांगतो सिक्युरिटी कमजोर आहे, सुरक्षा व्यवस्था कमी आहे, म्हणून वेडे शिरत नसतात. मग तुम्हाला सांगतो वेड्यांमध्ये असणारं सामर्थ्य सगळ्यात मोठं आहे. हो, मग ते धर्माचे वेडे असो, ते संस्कृतीचे वेडे असो, ते देशप्रेमाचे वेडे असो, ते भगवत प्रेमाचे वेडे असो, ज्यांना वेळ लागलं ना त्या माणसासारखी मोठी माणसं कोणी नाही. वेडे सगळ्यात मोठे. त्याच्यामुळे ती सुरक्षा कवच तोडून आली का काय, कशी आली हे महत्वाचं नाही, शिरली ती. आणि ती म्हणाली रामा, मी सुद्धा प्रसादाची मानकरीण आहे. असं काय केलंयस तू? प्रसादाची मानकरीण आहेस, प्रसादाची मानकरीण आहेस, त्याच्यासाठी काय काय केलंय? झाले मी बाई वेडी. प्रसादाचा मान का म्हणून? मी वेडी झाले म्हणून. थोडक्यात काय सूत्र अगदी सोपं आहे. वेडे व्हा आणि त्याचे होऊन राहा. पुंडलिक. झाले मी बाई वेडी, दरबार गुरूंचा झाडी. झाले मी बाई, झाले मी बाई वेडी, झाले मी बाई वेडी, दरबार गुरूंचा झाडी. अग दरबार गुरूंचा झाडी, अग दरबार गुरूंचा झाडी. जोशी आले महाराज, कीर्तनकार आले, प्रवचनकार आले, सगळे आले. आणि सगळ्यात शेवटी ग्रामस्थ आले. म्हणलं तुम्ही एकदम ग्रामस्थ आले कारण 11:25 झाले. पुंडलिक. सगळ्यात शेवटी ग्रामस्थ आले आणि ते सांगायला लागले रामा, आम्हाला प्रसाद द्या. आमची काही अपेक्षा नाही तुमच्याकडे, आमची काही अपेक्षा नाही. आम्हाला फक्त प्रसाद म्हणजे एवढाच पाहिजे. तीर्थ चरणीचे शीतळ, हो तीर्थ चरणीचे शीतळ. गळा तुळशीची माळ. रामा, तुझं पदप्रक्षालनाचं जे पाणी आहे आम्हाला ते तीर्थ म्हणून हवंय. तुझ्या गळ्यात घातलेल्या ज्या माळा शिळ्या झाल्या, निर्माल्य झाल्या, ती निर्माल्य झालेली तुळशीची माळ आम्हाला. गळा तुळशीची माळ, हो तीर्थ चरणीचे शीतळ. त्या तीर्थ चरणीचे शीतळ.
भोजन झाल्यानंतर पानात उरलेलं जे उच्चिष्ट आहे, शेष आहे, घास तुझी ताटीचा रे, आम्हाला काही नको याच्यापेक्षा. अरे घास तुझी ताटीचा, विडा आपुले हातीचा, आम्हाला तेवढाच प्रसाद हवा. आपुले हातीचा, अहो विडा आपुले हातीचा. एवढे झडकरी पाठवावे, इतके झडकरी पाठवावे, इतके झडकरी पाठवावे, इतके पाठवावे. नाहीतर बळीया होऊनी राहावे, नाहीतर बळीया होऊनी राहावे. म्हणे जगमित्र नागा, आहो म्हणे जगमित्र नागा. राघोबाते जाऊनी सांगा, राघोबाते जाऊनी सांगा. इतुके धडकरी पाठवावे, इतुके धडकरी पाठवावे, इतुके धडकरी पाठवा. काय अपेक्षा लोकांच्या, काय प्रसादाची असलेली आस. रामरायाने सगळ्यांना ती मागतील तसा प्रसाद झाला. मग आपल्याला प्रसाद हवा आहे का? मग आपण सुद्धा तो प्रसाद मिळवायचा. कसा मिळवायचा? एकच करायचं, हरीचे पदवंदा बा पदवंदा, पदवंदा बा पदवंदा, पदवंदा बा पदवंदा. सोडून सकल ही धंदा गुरुचे पदवंदा बा पदवंदा. सोडून सकल ही धंदा गुरुचे पदवंदा बा पदवंदा, पदवंदा बा पदवंदा, पदवंदा बा पदवंदा. हे मागणं हा प्रसाद तोच दाता देऊ शकतो. पानातलं उष्ट, हातातला विडा, पायाचं पाणी, म्हणजे जगातलं कोणी, तुम्ही मागून पहा ना कोणाला. तुझ्या पायाचं पाणी दे, मी तीर्थ म्हणून पितो, द्यायला तयार होणार नाही कोणी. याचं कारण असं, चरणीचं तीर्थ जर द्यायचं असेल तर मंडळी पहिले अंतःकरणीचं प्रेम अत्यंत पक्क पाहिजे, तरच ते काय जवळचं असेल ते सगळं द्यायला तयार होतं. म्हणून महाराज म्हणाले की असं आतून देण्याचं सामर्थ्य आणि इच्छा ज्या परमात्म्याची आहे, त्याला सोडून कोणाला भजता आणि कोणाला मागता. ऐशादात्या विसरावे, विसरावे ऐशादात्या विसरावे, विसरावे तोंड कोणा पसरावे, हो तोंड कोणा, तोंड कोणा पसरावे, हो ऐशादात्या विसरावे, विसरावे ऐशादात्या विसरावे, विसरावे ऐशादात्या विसरावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. झालेली 2 दिवसांची सेवा समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या आणि परमहंस श्रीधर स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करूया. आपण सगळे